मंत्री संजय राठौड़ को वाशिम का पालक मंत्री पद देने से रोकने के लिए वाशिम जिले के शिव सैनिकों ने जमकर विरोध प्रदर्शन किया। मागील 15 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी विस्तार झाला। शेवटच्या सणापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी एक शक्यता होती व एक अस्वस्थता होती की या ठिकाणी आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं नाव शेवटच्या सणापर्यंत 15 तारखेला सुद्धा 11 वाजेपर्यंत भावनाताई गवळी यांचं नाव त्या ठिकाणी संभाव्य यादीमध्ये होतं व 100% भावनाताईंना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणारच होतं। परंतु आज या ठिकाणी जर आपण बघितलं असेल त्या मंत्रिमंडळामध्ये ताईंचा विस्तार झाला नाही। हा या ठिकाणी वारंवार मागील लोकसभेपासून मागच्या लोकसभेला सुद्धा आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून या ठिकाणी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठौड़ यांनी कट कारस्थानातून त्या ठिकाणी आदरणीय भावनाताई गवळी यांचं तिकीट कापलं व जी सीट 100% त्या ठिकाणी निवडून येणार होती त्या ठिकाणी त्यांचा पराभव, त्यांना तिकीट न देण्याचं काम जर सिंहाचा वाटा असेल त्या ठिकाणी संजय राठौड़चा आहे। मध्ये नुकतंच मंत्रिमंडळ पार पडलं आणि खऱ्या अर्थानं हे जे सरकार आलेलं आहे यामध्ये सिंहाचा वाटा लाडक्या बहिणीचा आहे। तरीही भारतीय जनता पार्टीनं 3 महिलांना मंत्री केलं, राष्ट्रवादी अजितदादा गटाने सुद्धा 2 महिलांना मंत्री केलं, परंतु शिवसेनेमध्ये एक महाराष्ट्रामध्ये महिला म्हणून मोठं नेतृत्व भावनाताई गवळी आहेत। त्यांनी 5 वेळा दिल्ली दरबारी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व केलं आणि त्या विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत। त्यांनी महिलांचे त्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली। त्यांच्या वडिलांचा वारसा टिकवत शिवसेना विदर्भामध्ये मोठी केली, परंतु दुर्दैवाने काही शत्रूंनी त्यांच्या विरोधात कट कारस्थान करून वारंवार भावनाताईंना अडचणी आणण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं संपूर्ण वाशिम जिल्ह्याच्या विदर्भातल्या लोकांना वाटत होतं की भावनाताईंचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, परंतु वेळेवर 15-20 मिनिटात नाव कसं कॅन्सल झालं याचा संभ्रम निर्माण झाला आहे। सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे। भावनाताई ह्या त्या ठिकाणी महिलांच्या बचत गटापासून त्या ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतायत। भावनाताई सारखं नेतृत्व डावललं म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा अपमान आहे।